राजगड या किल्ल्यावर ज्या वेळेला स्थानिकांना पुरातत्व खात्याने खाद्यपदार्थ किंवा तत्सम पदार्थ विकण्यास बंदी केली त्यावेळेला मी स्वतः शिवशंभो प्रतिष्ठानचे महेशभाई कदम आम्ही स्वतः भेटून साहेबांना त्यावेळेला निवेदन दिलं संग्रामदादांना. संग्रामदादांनी त्यावेळेला पुरातत्व खात्याच्या अधिकाऱ्यांना फोन करून स्थानिकांना कुठल्याही प्रकारचा त्रास न होता त्यांच्या खाद्यपदार्थांना विक्रीस पुरातत्व खात्याचे सगळे नियम पाळून विक्रीला बंदी करू नये हे स्वतःहून आमच्या समोरून फोन लावला होता. त्यावेळेच्या दैनिकांनी ती बातमी सुद्धा लावली. तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे 2023-2024च्या अर्थसंकल्पातून संग्रामदादांनी सईबाई राणी सरकारांच्या समाधी स्थळासाठी हा निधी मंजूर करून आणला. संग्रामदादाच्या स्वरूपा वहिनीने आम्हाला शिबिरमध्ये तपासण्या केल्या. शिबिरमधून आम्हाला ऑपरेशनला मोहम्मदवाडीला नेऊन आपल्या खर्चाने सगळं व्यवस्थित आमचं केलं. आता आमचं डोळ्या वेळ्याचं सगळं व्यवस्थित दिसतंय आम्हाला. तू चाल पुढं तुला रगाड्या कशाची